आज बनवूयात हलवाईच्या दुकानात मिळतो तो फाफडा. तर हा जो फाफडा आहे तो आपण बाहेरून आणतो. अगदी तसाच तयार होतो आणि चवीलाही खूप छान लागतो. तर तो बनवण्यासाठी एका वाटीमध्ये अर्धा चमचा हिंग, 2 चमचे पापड खार आणि यामध्ये थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं. हे मिक्स करून घेतलं की हे बाजूला ठेवूया आणि एका बाउलमध्ये 1.5 वाटी बेसन पीठ घ्यायचं. त्यामध्ये ओवा असा हातावर चोळून टाकायचा. थोडीशी हळद टाकायची. चवीनुसार मीठ टाकायचं. 2 चमचे तेल टाकायचं आणि बेसन पिठामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं. नंतर आपण हिंग आणि पापड खारचं जे पाणी बनवलं आहे ते टाकून घ्यायचं आणि थोडं-थोडं पाणी टाकून याचा घट्ट गोळा मळून घ्यायचा. तर असा याचा एकदम घट्ट गोळा मळून घ्यायचा. या पिठातलं थोडंसं पीठ घ्यायचं. अशा पद्धतीने याची गोळी तयार करून घ्यायची. ही पोळपाटावर ठेवून हाताने प्रेस करून अशा पद्धतीने याचा फाफडा तयार करून घ्यायचा. याच्या साईडच्या कडा अशा कट करायच्या आणि काढून घ्यायच्या. नंतर सुरीने अशा पद्धतीने हा फाफडा असा काढून घ्यायचा. तर तुम्ही पाहू शकता अगदी सहज हा फाफडा कसा व्यवस्थित निघाला आहे. हे पीठ जर व्यवस्थित मळून घेतलं तर हे फाफडे असे व्यवस्थित तयार होतात. तर असेच सर्व फाफडे आपण तयार करून घ्यायचे. हे फाफडे तेलामध्ये एक-एक सोडून घ्यायचे. थोडेसे कडक झाले की मग हे पलटी करायचे. तेलामध्ये सोडल्यावर लगेचच पलटी करायचे नाही. छान असे तळले गेले की हे काढून घ्यायचे. हे तळताना गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आणि हे तळून घ्यायचे. लक्षात ठेवा चांगले कडक तळल्यावरच हे काढून घ्यायचे. असेच सर्व फाफडे तळून घ्यायचे. हे फाफडे तुम्ही तळलेल्या मिरचीसोबत, सॉससोबत, पुदिन्याच्या चटणीसोबत किंवा असेच खाल्ले तरीही छानच लागतात. हे तुम्ही नक्की करून पहा. अशाच रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या.